नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष माननीय शरदजी पवार यांच्या कुंडलीवर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। शरदजी पवार यांच्या कुंडलीत वृश्चिक लग्न, मेष रास असून भरणी नक्षत्राचे चौथे चरण आहे। राजकारणाचा महत्त्वाचा ग्रह राहू हा लाभस्थानी नेपच्यून सह लाभेश बुधाच्या कन्या राशीत विराजमान आहे। लाभेश बुध हा लग्नी कर्मेश रवीच्या युतीत व्ययश मंगळाच्या वृश्चिक राशीत आहे। हा कर्मेश रवी लाभेश बुधाच्या नक्षत्रातही आहे, ज्यामुळे शरदजी पवार हे उत्तम राजकारणी आहेत आणि बऱ्याच वेळा त्यांना राजकारणात यशही प्राप्त होते। लाभस्थानी असलेला नेपच्यून हा बऱ्याच वेळा त्यांच्या स्वभावामध्ये गूढता, लफवाछफवी दाखवतो, ज्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल कधी काहीच अंदाज येत नाही। मित्रमैत्रिणींनो, विरोधकांच्या स्थानावर याची दृष्टी आहे। लाभातील राहू युतीतील नेपच्यून जो बुधाच्या राशीत लाभात आहे, हा योग त्यांना राजकारणातील डावपेच, षडयंत्र यांच्याबद्दल विचार करायला लावतो। युक्ती चातुर्याने राजकारणात त्यांना यश प्राप्त होते आणि हा बुध बऱ्याच वेळा मौन बाळगून राहतो। भाग्येश चंद्र हा पंचमेश गुरु आणि पराक्रमेश शनी यांच्यासह षष्ठ स्थानात म्हणजे स्पर्धेच्या स्थानात वक्री आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा स्पर्धात्मक यश यांना प्राप्त होते आणि विरोधकांचा त्रास त्यांना सहनही करावा लागतो, पण पुन्हा ते विरोधकांवर यश प्राप्त करण्यात सफल ठरतात। मित्रमैत्रिणींनो, वक्री गुरु असल्यामुळे ते कर्मालाच महत्त्व देतात, आध्यात्मिकतेच्या मागे राहत नाही। इथे कर्मेश युती लग्नी हा धर्म कर्माधिप योग कर्माला महत्त्व देणारा आहे आणि कर्माने ते पुढेही आले आहेत। मित्रमैत्रिणींनो, शरदजी पवार यांना सावधानता काळ आहे तो म्हणजे जानेवारी 2026 ते नोव्हेंबर 2026 या काळात आरोग्य समस्याही उद्भवू शकतात, त्यामुळे या काळात त्यांनी एकतर स्वतःकडेच लक्ष द्यावे किंवा राजकारणात बाहेरून लक्ष द्यावे, कुणावर तरी जबाबदारी सोपवावी। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।